नाशिकच्या कोणार्क नगर येथील गणेश मार्केट रोडवरील एका स्कूलमध्ये पुन्हा एकदा वृक्ष कोसळल्याची धक्कादायक घटना 2 दिवसांपूर्वी घडली। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे। मात्र ही घटना शाळेच्या परिसरात घडल्यानं पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी देखील याच शाळेच्या आवारात महाकाय वृक्ष कोसळला होता। मात्र त्यावेळी उन्हाळी सुट्टीमुळे शाळा बंद असल्यानं तेव्हा देखील कोणतीही जीवितहानी झाली नव्हती। मात्र आता शाळा सुरू असतानाच पुन्हा अशीच घटना घडल्यानं चर्चेला उधाण आलंय। मात्र शाळेच्या आवारात विद्यार्थी नियमितपणे खेळताना दिसतात। तसेच दुपारच्या सुट्टीत अनेक विद्यार्थी झाडांच्या सावलीत बसून जेवणही करत असतात। त्यामुळे ही घटना त्यावेळी घडली असती तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकली असती, अशी चर्चा परिसरात सुरू आहे। दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं शाळेच्या आवारातील वृक्षांची वेळोवेळी तपासणी करून आवश्यक देखभाल करण्यात यावी, अशी मागणी पालक आणि स्थानिक रहिवाशांकडून केली जाते। त्यामुळे आता या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुढे कोणती उपाययोजना केली जाते याकडे पालक आणि स्थानिक नागरिकांचं लक्ष लागले।